नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम जे कामगार आहेत त्यांच्यासाठी शासनाने एक अतिशय महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे. तर बघा, त्यांनी अशी काय घोषणा केलेली आहे की त्यांनी 19 जून 2025 रोजी एक शासनाचा GR काढलेला आहे आणि त्या GRद्वारे असं सांगितलेलं आहे की आता बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन भेटणार आहे, पेन्शन भेटणार आहे. आता बघा, यासाठी नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत हे सुद्धा सविस्तर पाहणं गरजेचं आहे आणि याचीच पूर्ण माहिती देणारा हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, शासनाने नेमका GR मध्ये काय सांगितलेलं आहे तर आपण बघूया. तर बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीत हा शासन निर्णय केलेला आहे. तर बघा, त्याच अनुसरून महामंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, या निवृत्तीवेतन पात्रतेचे निकष काय असणार आहेत. तर बघा, वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आणि मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच यांच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. पती आणि पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील. तथापि पती किंवा पती सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधिताला दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. तसेच बघा, कर्मचारी विमा कायदा म्हणजे PF जो आपण म्हणतो, ज्यांना PF म्हणजे जे PFचं वेतन भेटतं किंवा PF ज्यांना भेटतो त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. आता निवृत्तीवेतनाचे निकष आणि त्याचे दर काय असणार आहेत बघा. तर मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे. तर बघा, मंडळाकडे नोंदणी समजा एखाद्याची नोंदणी 10 वर्षपूर्वीची असेल तर त्यांना दरवर्षी 6,000 रुपये भेटणार, दरवर्षी 6,000 रुपये भेटणार आहेत. जर एखाद्याची नोंदणी 15 वर्षपूर्वीची जुनी असेल तर त्यांना 9,000 रुपये दरवर्षी भेटणार आहेत आणि एखाद्याच्या जर 20 वर्षाची नोंद असेल सलग तर त्या व्यक्तीला 12,000 रुपये निवृत्तीवेतन वर्षाला भेटणार आहे. त्यामुळे यामध्ये वाढी होऊ शकते अथवा कमी जास्त होऊ शकते, याचा पूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. आता बघा, तुम्ही म्हणाल हे तर याचं सांगितलं, पण याच्यासाठी अर्ज कसा करायचा. तर बघा, जे कोणी यासाठी पात्र असतील त्या बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in स्क्रीनवर आपण त्याची वेबसाईट दिलेली आहे. तर या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य आहे आणि तो तसा भरायचा आहे. हा जो अर्ज आहे हा पूर्ण व्यवस्थित भरून कामगारांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे. अर्ज कोणते आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि स्क्रीनवर सुद्धा दाखवत आहोत. आता याच्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत म्हणजे कागदपत्रे कुठले लागणार आहेत. तर बघा, पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे, कारण त्याच्यावरती जन्माचं तारीख असते आणि जन्माचे ठिकाण असते. तसेच बघा, बँक खाते पासबुक हे सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. आता बघा, संबंधित जे प्रभारी असतील किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र असतील यांनी सदर अर्जाची छाननी करायची आहे. मग छाननी केल्यानंतर काय होणार, त्यांना निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र म्हणजे प्रपत्र ब हा प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेकडे सादर केला जाईल. आता एक लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे प्रपत्र क हे प्रभारी जिल्हा प्रबंधक कामगार सुविधा केंद्र आणि यांना प्राप्त करून द्यायचं आहे. आता मंडळ स्तरावर सचिव असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगार निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. आता एक लक्षात ठेवा, निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजला जाईल आणि त्यानुसारच त्याची गणना तिथून पुढे करण्यात येईल. आता दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यांना कोणाला हे निवृत्तीवेतन भेटायला चालू होईल त्यांनी आपला हयातीचा दाखला सादर करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ता येण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही.
त्याच्यामुळे बघा शासनाने अतिशय बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे जे कोणी यासाठी पात्र लाभार्थी असतील त्यांनी त्वरित अर्ज करायचा आहे आणि जे कुठल्या आपली योजना ही आहे निवृत्ती वेतनाची त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.